महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होतीये, मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या एका कार्यकर्तीनं थेट रुपाली चाकणकर यांच्या एका पोस्टवर त्यांना मुक्त करा अशी कमेंट केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्तीनं या संगीता भालेराव यांना धमक्या दिल्या, फोन केला आणि त्यांच्या खाली अनेक कमेंट देखील केल्या आहे. एक बाई असून तुम्ही असं कसं बोलू शकता, एवढंच नाही तर फोन करून देखील त्यांना धमकवलंय. काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही काय नेमकी कमेंट केली होती? मी एक पोस्ट केली होती आधी की एक सक्षम नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, महिला आयोगाचं अध्यक्षपद एक सक्षम असावं आणि पोस्ट लिहिली तर मुक्त करा हे पद म्हणून. एवढंच, बाकी काही त्याच्यात आक्षेपार्ह नाही. मी व्यक्तिगत टीका करत नाही कधीच. आणि म्हणजे माझे विषय बाकी इतर विषय सामाजिक विषय असतात. पण मग त्या बाईंनी मी त्यानंतर सांगते त्यांचा फोन. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होतीये, मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या एका कार्यकर्तीनं थेट रुपाली चाकणकर यांच्या एका पोस्टवर त्यांना मुक्त करा अशी कमेंट केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्तीनं या संगीता भालेराव यांना धमक्या दिल्या, फोन केला आणि त्यांच्या खाली अनेक कमेंट देखील केल्या आहे. एक बाई असून तुम्ही असं कसं बोलू शकता, एवढंच नाही तर फोन करून देखील त्यांना धमकवलंय. काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही काय नेमकी कमेंट केली होती? एक पोस्ट केली होती आधी की एक सक्षम नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, महिला आयोगाचं अध्यक्षपद एक सक्षम असावं आणि पोस्ट लिहिली तर मुक्त करा हे पद म्हणून. एवढंच, बाकी काही त्याच्यात आक्षेपार्ह नाही. मी व्यक्तिगत टीका करत नाही कधीच. आणि म्हणजे माझे विषय बाकी इतर विषय सामाजिक विषय असतात. पण मग त्या बाईंनी त्यानंतर सांगते त्यांचा फोन आला की बरेच फोन आले, 18 फोन आले. तर मी दुसऱ्या बिझी होतो फोन आणि नंतर परत फोन आला तर कंटिन्यू फोन येत होते. त्यांनी लिहिलं, तू का बरं अशी पोस्ट केली तुम्ही? म्हटलं काय केली पोस्ट? तर म्हणे रुपालीताईंच्या याच्यात. तर म्हटलं काय केली मी? काय फक्त म्हणे राजीनामा कशाला मागते? म्हटलं मग आता त्यांना म्हटलं महिला आयोगाबद्दल म्हणजे जे काही चाललं आहे त्याबद्दल म्हटलं नाही म्हणे तुला काही पोरं नाहीत का वगैरे वगैरे बरंच काही लिहिलं. म्हणून मुलाबरोबर त्यांनी व्हिडिओ टाकला. म्हटलं त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. म्हटलं जे चाललं आहे महिलांच्या बाबतीत त्याबद्दल बोलले. आणि त्यांनी बरंच मग नंतर ह्या पोस्टवर त्यांनी ते नंतर बघितलं मी. आणि मग बरंच काय तुझं काम कर वगैरे असं शिवेगाळ बॅनर्स वगैरे त्यांनी काढल्याचं त्या याच्यात. हां, हो. तर मग मी शांततेत उत्तरं दिली. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. आणि नाही असं कर. मी म्हटलं बघा आम्हाला मॅनर्स आहेत, त्यामुळे माझी कधीही अशी वाईट पोस्ट नसते. म्हटलं आपण सभ्य भाषेतच उत्तर. आणि नंतर मी ते 2-3 दिवस काही त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. पण म्हटलं हे परत जरा बाकीचं प्रकरण हे होतं आणि सगळ्यांचं म्हणणं की बाबा देऊन. गाडी नेमकी कोण आहे? ती युवती काँग्रेसची, राष्ट्रवादीची आहे, यांची कार्यकर्ता आहे, त्यांच्यासोबतचे फोटो? नाही, मी ओळखत पण नव्हते त्या बाईला. तिने नाव सांगितलं मला आणि मी म्हटलं मी काही ओळखत नाही तुम्हाला. म्हणे मी पण ओळखत नाही. आणि तिने जे पद सांगितलं काहीतरी पश्चिम महाराष्ट्र वगैरे अध्यक्ष युवती काहीतरी सांगितलं. हो म्हटलं मी काही ओळखत नाही. म्हणे मी पण नाही तुला ओळखत. आणि अरे तुरेवर वगैरे बोलली बरंच काही. आणि असं काही हे करू नको, तू तुझं काम कर वगैरे. आता एवढे दमदाटी आणि याच्यातही शिवीगाळ केलेली ह्या दुसऱ्या पोस्टमध्ये. मग हे असं चुकीचं आहे ना. तुम्ही जर एवढ्या मोठ्या पदावरच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्या ऑफिसला तुम्ही काम करता, त्यांच्याबरोबर काम करता, तर ही असभ्य भाषा म्हणजे महिलांसाठी तुम्ही अशी भाषा वापरणार का? तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देणार आहात पोलिसला? कारण दमदाटी केल्याचं दिसतंय, तुम्हाला आरोप केला. मला तक्रार दिलेली आहे. महिला हां, एक कॉपी दिलेली आहे. हां, पोलिसात तक्रार दिली आहे, महिला आयोगात तक्रार. त्यांच्या महिला आयोगाकडनं याच्यावर काही? पण आम्ही परत एक कॉपी म्हणजे हार्ड कॉपी घेऊन जाणार आहे CP ऑफिसला. महिला आयोगाला तक्रार दिल्यानंतर कधी दिली ही तक्रार? आम्ही काल ऑनलाईन दिलेली आहे. त्यांचा काही रिप्लाय? ईमेल केलेला आहे. अजून तर काही नाही आलेलं. अजून कोणाचंच काही नाही आलेलं. आणि त्या तक्रारीत काय काय म्हणलंय तुम्ही? जे घडलं तेच लिहिलेलं आहे की असं आम्ही बोललं. जे आता सांगितलं ना की मी कुठली आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही आहे आणि कोणाची व्यक्तिगतही केलेली नाही. मी फक्त केलं की मुक्त करा. त्याच्यावरून जर त्यांनी महिला आयोगाचं पद मुक्त करा एवढंच लिहिलं होतं. तर वाटतंय महिला आयोग नीट काम करते या सगळ्या प्रकरणात? अजिबात नाही. कारण आता मयुरी जी जगताप आहे हगवणे, तिच्या 7 महिन्यापूर्वी तिने तक्रार केली होती. मग 7 महिन्यापूर्वी जर महिला आयोगाने दखल घेतली असती, आयोगात तक्रार दाखल आहे, तर वैष्णवी वाचली असती. आज वैष्णवीचा बळी हा कोणामुळे गेला? त्याला जबाबदार कोण आहे?
महिला आयोगच जबाबदार आहे ना. अशा धमक्या देणाऱ्यांच्या पाठीशी महिला आयोग उभं असल्याचं या सगळ्या याच्यातनं दिसतं तुम्हाला. दिसतंय, कारण त्यांच्या कार्यकर्त्या एवढ्या मुजोर आणि त्यांना सत्तेचा माज आहे. मग त्या पक्षप्रमुख किंवा त्यांनी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे ना नेत्यांनी की आपल्या सामान्य लोकांशी कसं बोललं पाहिजे. आम्ही पण सामाजिक काम करतो, आमच्याकडे महिला येतात, अडचणी सोडवतो आम्ही. मी आज सामाजिक क्षेत्रात काम करते, राजकीय आणि पर्यावरणावरही काम आहे माझं. तुम्ही बाकीच्या NGOला विचारा. पण मग हे असं अपेक्षित नाही ना, तुम्ही अपमानास्पद आम्हाला वागणूक देताय, दमदाटी करताय, उद्या तुम्ही आमच्या जीवावरही बेतवताल ना. मग ते ही मुजोरी कसली, ही सत्तेचा माज आहे ना. हा सगळा सत्तेचा माज आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत घाणेरड्या शब्दात या ठिकाणी गुन्हे आहेत, त्या बाईंवर गुन्हे आहेत, त्यांचे केसेस चालू आहे शिवाजीनगर कोर्टात फसवणुकीच्या. सोनाली गाडेवर करिश्मा हगवणे सोबत आहे ना सोनाली गाडेचे फोटो आहेत. त्यांनी एकत्र काम केलेल्याचं पण आहे ना अनेक जणांकडनं ऐकलेलं आहे म्हणून. तर त्यामुळे त्यांनी तरी म्हणजे हे केलं नसेल की हगवणे कुटुंबाकडनं की ताईंना रुपाली ताईंना म्हणलं नसतील की ह्यांच्या विरोधात काही काम शिफारस केलेली याची असू शकते. कारण करिश्मा हगवणे आणि त्यांची अगदी गळ्यात गळे घालून म्हणजे शेजारी शेजारी उभं राहून फोटो आहे. ते फोटो पण मी तुम्हाला दाखवते. होय, सपोर्ट केलाय मला. सगळ्या महिलांचं सगळ्यांचे फोन येत आहेत, नागपूरहूनही फोन आले की तुम्ही म्हणजे चांगलं काम करताय. खूप जणांनी समर्थन दिलेलं, तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, असं बऱ्याच जणांचं फोन आले मला. रुपाली चाकणकर यांची जी कार्यकर्ती आहे सोनाली गाडे, ही राष्ट्रवादी युवतीची कार्यकर्ती आहे आणि त्यांच्याकडनं एका फोन केला जातो आणि यांना अशा धमक्या दिल्या जातात. मात्र याला वरदहस्त रुपाली चाकणकरांचा आहे का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते. मात्र यांनी आता तक्रार दिली आहे महिला आयोगाकडे. महिला आयोगाकडनं यांना काय उत्तर येतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.